हां बोला बाबा. बेटा कुठे आहेस? हो बाबा, घरीच यायला निघाले, वाटेत आहे. नाही ग, उशीर झाला म्हणून फोन केला. ये बेटा, ये सांभाळून ये. हां बाबा, येते मी, नका काळजी करू. आज खूपच उशीर झाला घरी जायला. रोज छेड काढणारा मुलगा आज पण इथे असला तर. ए जानेमन, कुठे चाललीस? येतेस का फिरायला? सोड सोड माझा हात, मी तुझ्या पाया पडते. माझे आई बाबा माझी घरी वाट पाहत आहेत, मला जाऊ दे प्लीज प्लीज. अगं चल चल ग, थोडी मजा करू घेऊ. धावा धावा कोणीतरी, मला वाचवा येणाऱ्या धमाच्या तावडीतून. अरे अरे, दारा खिडकी उघडे ठेवून काय तमाशा पाहताय? वाचवा कोणीतरी. अरे, माझ्या जागी जर तुमच्या आया बहिणी असत्या तर असेच तमाशा बघत उभे राहिला असता का? अगं कोणी नाही येणार तुला वाचवायला. ही आजूबाजूची लोक फार तर काय करतील, मोबाईलवर शूटिंग करतील, पण तुला ते वाचवायला येणार नाहीत. वाचवा वाचवा मला कोणीतरी. हे देवा, हे दयेच्या सागरा, तू तरी धाव घे माझं रक्षण करायला. तू तरी धाव घे, तू तरी धाव घे, तू तरी धाव घे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. उठ बालिके, उठ. अगं या कलियुगात तुझं रक्षण करायला नाव येणार ना छत्रपती शिवाजी महाराज जन्मणार, ना धर्मवीर आनंद दिघे जन्मणार. या कलियुगात तुझ्या अब्रूचं रक्षण तुलाच करावं लागेल. या नेत्यांच्या ओझ्याखाली जपलेली ही तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेकडून होणारी दिरंगाई, यामध्ये तुझ्यासारख्या पीडितांना न्याय मिळेल असं वाटत नाही. आणि हा समाज दार खिडक्या उघडी टाकून तुझ्या अब्रूची लत्तर वेशीवरती टाकताना पाहिल, मोबाईलवर शूटिंग करेल, पण हे ढेकड लोक तुझ्या मदतीला धावणार नाही. उठ बालिके, उठ. स्वरक्षणासाठी हे दुर्गेचा अवतार, हे हातात शस्त्र, आणि खऱ्या वाचवा मला कोणीतरी, वाचवा. तरी शूटिंग कधी करत बसलाय, वाचवा वाचवा.